आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अनिल परबांनी मंत्री योगेश कदमांना दणका दिला। योगेश कदमांच्या काकांवर महसूल विभागाची कारवाई झालेली आहे। जगबुडी नदीचा गाळ बेकायदेशीर टाकल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचं समजतंय। अरुण कदमांवर 6,93,000चा दंड ठोठावण्यात आलाय। तर शेतात गाळ न टाकता डेंटल कॉलेज परिसरात बेकायदेशीररित्या हा गाळ टाकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। पावसाळी अधिवेशनात अनिल परब यांनी सभागृहात प्रत्यक्ष पुरावे दाखवून या संदर्भात कारवाईची मागणी केली होती आणि त्या मागणीला आता हे यश आल्याचं समजतंय। तर अरुण कदमांवर आता 6,93,000चा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे। शेतात गाळ न टाकता डेंटल कॉलेज परिसरात बेकायदेशीररित्या हा गाळ टाकल्याप्रकरणी ही मोठी कारवाई आता करण्यात आलेली आहे। तर रत्नागिरीतून ही बातमी आता समोर येतेय। अनिल परब यांनी मंत्री योगेश कदमांना हा चांगलाच आता दणका दिल्याचं समजतंय। योगेश कदमांच्या काकांवर महसूल विभागाने ही कारवाई केलेली आहे। जगबुडी नदीचा गाळ बेकायदेशीर टाकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर अरुण कदमांवर या प्रकरणी 6,93,000चा दंड ठोठावण्यात आलाय। खरं तर पावसाळी अधिवेशनात अनिल परब यांनी याच प्रकरणी सभागृहात प्रत्यक्ष पुरावे दाखवून कारवाईची मागणी केली होती आणि या मागणीला कुठेतरी आता अनिल परब यांना यश आलेलं आहे। अखेर अरुण कदम यांच्यावर ही कारवाई झालेली आहे। 6,93,000चा दंड त्यांना ठोठावण्यात आलाय। शेतात गाळ न टाकता डेंटल कॉलेज परिसरात बेकायदेशीररित्या गाळ टाकल्याप्रकरणी अरुण कदम यांच्यावर ही कारवाई झालेली आहे। अरुण कदम हे खरं तर मंत्री योगेश कदम यांचे काका आहेत आणि त्यांच्यावर आता महसूल विभागाने ही मोठी कारवाई केलेली आहे। तर या संदर्भात खरं तर अनिल परब यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात प्रत्यक्ष पुरावे या प्रकरणी दाखवले होते, कारवाईची मागणी केली होती आणि याच मागणीला आता त्यांना यश आलेलं आहे। अरुण कदम यांच्यावर महसूल विभागाने ही कारवाई केलेली आहे। शेतात गाळ न टाकता जगबुडी नदीचा हा गाळ डेंटल कॉलेज परिसरात टाकला, बेकायदेशीररित्या हा गाळ टाकण्यात आला आणि त्याच प्रकरणी आता महसूल विभागाने अरुण कदम यांच्यावर ही कारवाई करत त्यांना 6,93,000चा दंड ठोठावलेला आहे। त्यामुळे अनिल परब यांनी केलेल्या या कारवाईच्या मागणीला आता यश आलेलं आहे। अरुण कदम हे खरं तर मंत्री योगेश कदम यांचे काका आहेत, त्यामुळे योगेश कदम यांना हा मोठा आता झटका मानला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।